Once again, welcome back in our educational YouTube channel, that is Milinda's Ideas. Friends, in today's video lecture, we are going to study the front panel controls of cathode ray oscilloscope. आता जो फ्रंट पॅनल कंट्रोल जो आहे तुमच्या समोर डिस्प्ले होतोय. आपण स्टडी करतोय सिंगल ट्रेस सीआरओ. त्या सिंगल ट्रेस सीआरओ चे फ्रंट पॅनल कंट्रोलची व्ह्यू फिगर तुमच्या समोर डिस्प्ले होते. आता आपण एक कंट्रोल स्टडी करत जाऊया. फर्स्ट कंट्रोल जो आहे that is known as a intensity control. Intensity, what is the function of intensity control? It is used to adjust the brightness of electron beam by controlling negative potential applied to the control grid. एक कंट्रोल ग्रीड जी आहे, आपण जेव्हा सीआरटी स्टडी केलं होतं तेव्हा आपण घेतलेलं कॅथोडच्या पुढे कंट्रोल ग्रीड असते. मग त्या कंट्रोल ग्रीडचं निगेटिव्ह पोटेन्शियल is controlled by using this front panel control knob, so that we can control the brightness, we can control the intensity of electron beam. आणि ही जी इंटेन्सिटी जी असते इलेक्ट्रॉन बीमची किंवा ब्राईटनेस जो असतो हा शक्यतो मिनिमम ठेवायचा. का जर तुमचे ब्राईटनेस जास्त असेल तर इलेक्ट्रॉन बीम तुमची हाय स्पीडने स्ट्राईक होते आणि सीआरटीचं लाईफ कमी होतं. आणि दुसरं, इफ द ब्राईटनेस इज व्हेरी हाय, इंटेन्सिटी इज व्हेरी हाय, इट इज डेंजरस और इट इज इंजुरियस फॉर द हेल्थ ऑफ अवर आईज. सो इंटेन्सिटी किंवा ब्राईटनेस ही काय असली पाहिजे, इट शुड बी मिनिमम. पुढचा नॉब जो आहे फ्रेंड्स तो आहे आपला फोकस कंट्रोल. आता फोकस कंट्रोल काय करतो, इट इज यूज टू कंट्रोल द शार्पनेस ऑफ इलेक्ट्रॉन बीम. जी इलेक्ट्रॉन बीम डिस्प्ले होते इलेक्ट्रॉन बीमचं शार्पनेस म्हणजे ती किती शार्प असायला पाहिजे ते आपण या फोकस कंट्रोलने ठरवतो. आता हा फोकस कंट्रोल काय करतो, इट इज यूज टू कंट्रोल द पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाइड टू द फोकसिंग एनोड. कारण आपण सीआरटीमध्ये बघितलं होतं इलेक्ट्रॉन गन असेंब्लीमध्ये 3 एनोड्स आहेत, प्री एक्सिलेटिंग एनोड, फोकसिंग एनोड आणि एक्सिलेटिंग एनोड. त्यातलं प्री एक्सिलेटिंग एनोडचं पोटेन्शियल फिक्स असतं आणि फोकसिंग एनोडचं पोटेन्शियल आपण व्हेरी करतो. By using this front panel control knob, we are going to control the positive potential applied to the focusing anode of CRT, so that we can adjust the sharpness of electron beam. पुढे आपला तिसरा कंट्रोल आहे मित्रांनो, तो आहे तुमचा वाय इनपुट. वाय दॅट इज अ वर्टिकल इनपुट. म्हणजे तुमचा वाय इनपुट सिग्नल जो आहे तो काय करतो आपण सीआरओला अप्लाय करतो थ्रू दिस इनपुट टर्मिनल्स. ही इनपुट टर्मिनल आहे, हे ॲक्च्युअली नॉब नाही आहे. इट इज अ इनपुट टर्मिनल थ्रू विच द इनपुट सिग्नल विच इज टू बी स्टडीड ऑन द सीआरटी स्क्रीन ऑन द सीआरओ इज अप्लाइड टू दिस नॉब, अप्लाइड टू दिस टर्मिनल. पुढचं कंट्रोल आहे मित्रांनो आपल्या, इट इज अ वोल्ट्स पर डिव्हिजन. वोल्ट्स पर हे काय करतो, तर दिस नॉब, दिस कंट्रोल इज यूज टू ॲडजस्ट द गेन ऑफ द वर्टिकल ॲम्प्लिफायर. वर्टिकल ॲम्प्लिफायर जो त्याची आपण काय करतो, गेन व्हेरी करतो. गेन म्हणजे काय, इट इज अ रेशिओ ऑफ आउटपुट टू द इनपुट. म्हणजे आउटपुट इज इक्वल टू गेन इन टू द इनपुट. म्हणजे आपण गेन व्हेरी केलं की आउटपुट व्हेरी होणार आहे. म्हणजे आउटपुट व्हेरी झालं की आपल्याला काय मिळणार आहे, डिव्हिजन जे आहे अलॉंग द वाय ॲक्सिस, इट इज अ वर्टिकल वोल्ट्स पर डिव्हिजन, वर्टिकलला अप्लाय करतो आपण. सो वाय इनपुट जो आहे त्याचे काय केले आपण, स्ट्रेंथ व्हेरी केली, सो दॅट वी कॅन गेट अ वर्टिकल डिव्हिजन. आता हे किती ॲडजस्ट करतो आपण, सो ॲज पर द रिक्वायरमेंट. आपल्याला जेवढं रिक्वायरमेंट होतं त्याप्रमाणे आपण काय करण्याची गेन कंट्रोल करणार आहोत बाय युजिंग द फ्रंट पॅनल कंट्रोल दॅट इज वोल्ट्स पर डिव्हिजन, सो दॅट वी कॅन गेट अ सफिशियंट वर्टिकल हाईट अलॉंग द वाय ॲक्सिस. दॅट इज अ फंक्शन ऑफ वोल्ट्स पर डिव्हिजन नॉब. इट इज यूज टू ॲडजस्ट द गेन ऑफ द वर्टिकल ॲम्प्लिफायर. मित्रांनो पुढे आपण स्टडी करतोय, पुढचा नॉब आहे आपला INT ऑब्लिक EXT. व्हॉट इज INT EXT? INT मीन्स इंटरनल, ऑब्लिक EXT मीन्स एक्सटर्नल. म्हणजे काय, तर जेव्हा आपण फक्त वाय इनपुट अप्लाय करतो, ओनली द वर्टिकल इनपुट इज अप्लाइड टू द सीआरओ, त्या काय म्हटलं आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं टाइम बेस्ड जनरेटर इज यूज. सो आउटपुट ऑफ टाइम बेस्ड जनरेटर इज कनेक्टेड टू द हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर. हे आपण इंटरनल जनरेटर यूज केला. सो इन दिस केस आपला नॉब कुठे असायला पाहिजे, तो इंटरनल मोडला असला पाहिजे. म्हणजे इंटरनल इनपुट, सो आउटपुट ऑफ दॅट सॉर्ट जनरेटर should be applied to the horizontal amplifier, then fed to the horizontal reflecting plate. तेव्हा हा तुमचा इंटरनल मोडला असणार. जेव्हा आपण एक्स इनपुट अप्लाय करतो, म्हणजे आपण जेव्हा दुसरं इनपुट अप्लाय करतो एक्स इनपुट, जेव्हा आपण एक्स इनपुट अप्लाय करतो त्यावेळेला काय केलेलं असतं की एक्सटर्नल इनपुट आपण अप्लाय केलं. सो एक्सटर्नल इनपुट जे आपण अप्लाय केले ते कुठे केलं, हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला. तेव्हा नॉब कुठे असणार आहे, इट शुड बी केप्ट ऑन द एक्सटर्नल मोड. EXT एक्सटर्नल इनपुट इज डायरेक्टली अप्लाइड टू द हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर, that is fed to the horizontal deflecting plates.
म्हणून काय केलं आपण, तो नॉब जो आहे तो एक्सटर्नल मोडला अप्लाय केला. सो दॅट इज अ फंक्शन ऑफ INT/EXT, इंटरनल अँड एक्सटर्नल. पुढे पुढचं आपले इनपुट जे आपण टर्मिनल ज्याला म्हटलंय त्याचं नाव आहे एक्स इनपुट. एक्स इनपुट मग असे आपण वाय इनपुट बघितलं, म्हणजे आपण जेव्हा सिंगल एकच इनपुट अप्लाय करतो तो वाय इनपुटला दिला. When we are applying the two input signals y and the x input, then that x input signal is applied to the CRO through this terminal. म्हणजे जेव्हा आपण या टर्मिनलला इनपुट अप्लाय करतो तेव्हा नॉब कुठे असायला पाहिजे, तुम्हाला असा इट शुड बी केप्ट ऑन द एक्सटर्नल मोड. म्हणजे हे जे एक्स इनपुट जे आहे हे आपण डायरेक्ट CROच्या हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला अप्लाय करतो. आणि हा जो इनपुट जो असतो हा मोस्टली काय असतो, इज अ नॉन इनपुट सिग्नल असतो. इट इज नोन एज अ स्टँडर्ड इनपुट सिग्नल that is applied to the CRO. So we are getting the resultant pattern. म्हणजे तुम्ही y पण अप्लाय केलं आहे, x पण अप्लाय केलं आहे, तर रिझल्टंट पॅटर्न आपल्या CRT वरती डिस्प्ले होणार आहे. दॅट इज नोन ॲज अ एक्स इनपुट सिग्नल किंवा एक्स इनपुट टर्मिनल ऑफ CRO. मित्रांनो, पुढचा कंट्रोल तुमच्या समोर डिस्प्ले होतो तर तुमचा टाइम पर डिव्हिजन. टाइम पर डिव्हिजन काय करतो, इट इज यूज टू कंट्रोल द हॉरिझॉन्टल डिव्हिजन अलॉंग द एक्स ॲक्सिस. म्हणजे तुम्हाला जी वेवफॉर्म मिळते त्या वेवफॉर्मचं हॉरिझॉन्टल डिव्हिजन जे आहे ते आपल्याला CRT स्क्रीनवरती कंट्रोल करायचं, ॲडजस्ट करायचं. अँड फॉर दॅट पर्पज दिस नॉब इज यूज. दॅट इज नोन ॲज अ टाइम पर डिव्हिजन. आता हा एक्झॅक्टली काय करतो, तर दिस टाइम पर डिव्हिजन नॉब इज कनेक्टेड टू द इमिटर सर्किट ऑफ टाइम बेस्ड जनरेटर. दॅट इज अ सॉटूथ जनरेटर. आणि काय म्हटलं आपण, 18 to 20 पोझिशनचा नॉब आहे, कारण 18 to 20 डिफरंट व्हॅल्यूज ऑफ कॅपॅसिटर शुड बी कनेक्टेड टू दिस इमिटर सर्किट ऑफ UJT. आणि जेव्हा आपण नॉब चेंज करतो, पोझिशन चेंज करतो, तेव्हा काय होतं, वेगवेगळ्या व्हॅल्यूचे कॅपॅसिटर्स त्या इमिटर सर्किटला कनेक्ट होतात आणि आपल्याला काय मिळणार, वी आर गेटिंग चेंज इन द आउटपुट सिग्नल, चेंज इन द हॉरिझॉन्टल डिव्हिजन्स ऑफ दॅट वेवफॉर्म. हॉरिझॉन्टल डिव्हिजन्स आपण व्हेरी करतो बाय युजिंग दिस नॉब, दॅट इज टाइम पर डिव्हिजन. त्यानंतर मित्रांनो, पुढचा आपल्यासमोर डिस्प्ले येतोय तो तुमचा AC ग्राउंड अँड DC. AC ग्राउंड DC. आता AC DC काय आहे, दिस आर द इनपुट सिग्नल्स. आपण जो इनपुट अप्लाय करतोय, वेदर इट इज अ AC इनपुट और वेदर इट इज अ DC इनपुट, पण त्यावेळेला हा जो अटेन्युएटर जो असतो, हा जो नॉब जो आहे, हा नॉब कुठे जोडला गेला, त्या पर्टिक्युलर टर्मिनल्सला कनेक्ट केला गेला. मी काय म्हणतो, इट सिलेक्ट द इनपुट कपलिंग ॲज पर द इनपुट सिग्नल. AC असेल तो AC सिग्नल त्याला कनेक्ट केला गेला. DC मोडला असेल तर तुमचा DC सिग्नल जो असेल तो त्या DC कपलिंग थ्रू तुमच्या ॲम्प्लिफायर्सला कनेक्ट केला गेला. सो दॅट इज AC ग्राउंड अँड DC. आता याच्यामध्ये ग्राउंड काय असतं, तर जर ते टर्मिनल्स ग्राउंडला कनेक्ट केलेलं असेल, चुकून सुद्धा ग्राउंडला जोडलं असेल, तर काय होतं, इनपुट सिग्नल तुमचा त्या ॲम्प्लिफायर्सला कनेक्टच होतो. इनपुट सिग्नल कुठे गेला, इट विल गेट ग्राउंडेड. सो ॲज देर इज नो इनपुट सिग्नल, जर म्हणून काय डिस्प्ले होणार, देर इज नो सिग्नल, वी आर गेटिंग हॉरिझॉन्टल लाईन. कारण सिग्नलच नाही आहे, फक्त आपल्याला काय मिळणार, वी आर गेटिंग द ओनली बेस लाईन अलॉंग द एक्स ॲक्सिस. म्हणजे जर CROवरती आपण इनपुट अप्लाय केल्या आणि आपल्याला लाईन जर डिस्प्ले होत असेल, इनपुट पॅरामीटर्स काही दिसत नाही आहे, इनपुट वेवफॉर्म दिसत नाही आहे, तर काय चेक करायचं आहे, वी हॅव टू चेक विदर इट इज केप्ट ऑर AC ग्राउंड ऑर DC मोड. तो चुकून ग्राउंडला असेल तर तो ग्राउंडवरून आपल्याला ॲज पर द इनपुट सिग्नल तो AC किंवा DC वरती कनेक्ट करायचं आहे. सो इट इज अ AC ग्राउंड अँड DC. पुढचा कंट्रोल तुमच्यासमोर डिस्प्ले झाला, तो आहे तुमचा व्हर्टिकल पोझिशन Y. त्याला आपण CROवरती व्हर्टिकल ॲरो दाखवलेला असतो, दॅट इज अ Y इनपुट, व्हर्टिकल पोझिशन कंट्रोल. आता हा काय करतो, इट इज यूज टू कंट्रोल द पोझिशन ऑफ वेवफॉर्म अलॉंग द Y ॲक्सिस. मग ॲज पर अवर रिक्वायर्ड आपल्याला रिडिंग्स घ्यायचे. ॲज पर अवर रिक्वायरमेंट आपल्याला रिडिंग्स घेताना ती वेवफॉर्म काय करतो आपण, अलॉंग द एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिस तर आपला आहे, आपल्याला व्हर्टिकल डिव्हिजन घ्यायचं. आपल्याला काय करायचं आहे, समजा आपण AC व्होल्टेज घेतोय, सो निगेटिव्ह पीक टू पॉझिटिव्ह पीक आपल्याला कुठे मेजर करायचं आहे. त्यावेळेला काय केलं आपण, निगेटिव्ह पीक काय केली, त्या हॉरिझॉन्टल लाईन ज्या आहेत, एक्स ॲक्सिस सोडून ज्या बाकी लाईन ज्या असतात, ॲक्सिस ज्या असतात, त्या एखाद्या ॲक्सिसवरती आपण त्या वेवफॉर्मचा निगेटिव्ह पीक आपण रेस्ट करू आणि पॉझिटिव्ह पीक कुठल्या लाईनवर टच झालं आहे ते आपल्याला मेजर करता येईल अलॉंग Y ॲक्सिस. सो वी कॅन इझिली मेजर द डिव्हिजन्स अलॉंग द Y ॲक्सिस. So for that purpose, this vertical position is used. म्हणजे या पोझिशनने काय केलेलं आपण, इट इज यूज टू शिफ्ट द वेवफॉर्म अलॉंग द Y ॲक्सिस ॲज पर अवर रिक्वायरमेंट. दॅट इज अ वर्टिकल पोझिशन. सिमिलरली पुढचा नॉब असणार आहे आपला हॉरिझॉन्टल पोझिशन. त्याने काय केलं आपण, हॉरिझॉन्टल पोझिशनने इलेक्ट्रॉन बीम अलॉंग एक्स ॲक्सिस ॲज पर अवर रिक्वायरमेंट. हे आपण फ्रिक्वेन्सी मेजर करतोय, आपल्याला एका सायकलची विड्थ मेजर करायची.
तो सायकल जो आहे जिथून सुरू झाला तो काय केला आपण वर्टिकल लाईन जे आहे त्या वर्टिकल लाईनला ॲडजस्ट केलं. तिथून सायकलची विड्थ आपल्याला मेजर करायची आहे. म्हणजे तिथून सुरू झालं तो झिरोपासून कुठपर्यंत डिव्हिजन्स आल्या त्या आपल्याला मेजर करता आल्या. So horizontal position control is used to shift the waveform along the x-axis as per our requirement. So it should be convenient for measurement, convenient to measure the division along the x-axis. Similarly, vertical position it is convenient to measure the division along the y-axis. That is the vertical position. आणि आता आपण म्हटलं तो horizontal position control. त्याने आपण काय केलं waveform म्हणून केलं. पुढचा नॉब आहे मित्रांनो कॅलिब्रेशन. बोथ x and y कॅलिब्रेशन म्हणजे काय? जर आपण स्टँडर्ड इनपुट अप्लाय केला सीआरओ वरती तर आपल्याला काय मिळेल. समजा आपण म्हणूया आपण 1 किलो अप्लाय केलं, 1 किलोवॉटचा आपण इनपुट सिग्नल अप्लाय केला, 1 किलोवॉट फ्रिक्वेन्सी असलेला किंवा व्होल्टेज पण आपण म्हटलं 1 व्होल्ट, तर आपल्याला रिडिंग किती यायला पाहिजे? रिडिंग आपल्याला ॲक्च्युली यायला पाहिजे 1 किलोहर्ट्ज किंवा व्होल्टेज आलं पाहिजे 1 व्होल्ट. जर ती येत नसेल तर काय करतो आपण, तेव्हा आपण काय केलं सीआरओला कॅलिब्रेट करतोय. So selected sweep voltage holds the indicated calibration. म्हणजे as per our readings, as per our input signal, if it is standard input, आपल्याला कन्फर्म आहे की बाबा हे इनपुट 1 किलोहर्ट्ज आहे आणि हे पोटेन्शियल 1 व्होल्ट आहे, तर काय करू आपण आपल्या सीआरओ मधल्या ह्या कंट्रोल्सने सीआरओला बरोबर 1 किलोहर्ट्जला ॲडजस्ट केलं जाईल, व्होल्टेज मेजरमेंटला पण 1 व्होल्ट ॲडजस्ट केलं जाईल, सो दॅट वी कॅन मिनिमाइज द एरर. म्हणजे आपला सीआरओ जो आहे इट शुड बी वर्क ॲज अ आयडियल इन्स्ट्रुमेंट. तो आयडियलचा कव्हर करेल. देअर शुड बी झिरो एरर. म्हणजे जेव्हा आपण रिसर्चसाठी यूज करतो, मेडिकल फील्ड्समध्ये यूज करतो, त्यावेळेला आपल्याला एरर येऊन चालणार नाही. तेव्हा आपलं इन्स्ट्रुमेंट ऑलमोस्ट आयडियल असायला पाहिजे. त्यासाठी काय केलं आपण कॅलिब्रेशन नॉबचा यूज केला. आता पुढे मित्रांनो एक नॉब आहे लेवल कंट्रोल. आता लेवल कंट्रोल काय करतो? ऑटोमॅटिक बेस लाईन इज प्रोव्हाइडेड विथ नो इनपुट सिग्नल. म्हणजे इनपुट नसताना आपण काय केलं, आपण लेवल कंट्रोल ॲडजस्ट करतोय आणि त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे? हॉरिझॉन्टल लाईन मिळणार, हॉरिझॉन्टल बेस लाईन मिळणार आहे. याचं अजून एक फंक्शन काय असतं, जर तुम्ही इनपुट अप्लाय केलं आणि वेव्हफॉर्म स्टेबल नसेल तर लेवल कंट्रोल मूव्ह करायचं दोन्ही डिरेक्शनला, टू अँड फ्रो डिरेक्शनला, म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आणि ज्या वेळेला तुमची वेव्हफॉर्म स्टेबल होईल, आपल्याला स्टेडी वेव्हफॉर्म मिळेल, स्टेबल वेव्हफॉर्म मिळेल, त्यावेळेला आपल्याला तो नॉब तिथे ती पोझिशन फिक्स करायची आणि त्यावेळेला काय मिळणार आपल्याला? रिडिंग्स घेता येणार. So this knob is also used to keep the waveform stable or keep the waveform steady. That is level control. मित्रांनो पुढचा नॉब आहे आपला स्लोप. आता स्लोप काय आहे तर सीआरओ वरती आपला जो वेव्हफॉर्म मिळतो, समजा आपण वेव्हफॉर्म साईन वेव्ह स्टडी करतोय, काय मिळालं? पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, 2 हाफ सायकल मिळाले. आपल्याला तर त्याची मिरर इमेज घ्यायची असेल, काही केसेस आपल्याला लागतं रिडिंग्स घेताना, काही वेळेला सिग्नल तुमचा उलटा डिस्प्ले होऊ शकतो, रिव्हर्स जोडलेला असेल तर. मग त्यावेळेला काय केलं आपण, हा जो स्लोप जो आहे, हा स्लोप जर आपण ऑन केला तर आपल्याला काय माहिती आहे? वी आर गेटिंग द मिरर इमेज ऑफ आवर इनपुट सिग्नल. म्हणजे निगेटिव्ह पोझिशन ऑफ स्लोप गिव्स द इन्व्हर्स ऑफ इनपुट सिग्नल. म्हणजे जो सिग्नल ही पॉझिटिव्ह सायकल आहे, ही निगेटिव्ह सायकल आहे, आपण जर तो ऑन केला, म्हणजे ॲक्च्युली तो ऑनच असतो, आपण तो पॉझिटिव्हला असतो, तो जर आपण निगेटिव्हला घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे? मिरर इमेज मिळणार आहे, ॲक्च्युअल मिरर इमेज ऑफ ॲक्च्युअल इनपुट सिग्नल. दॅट इज स्लोप. त्याला आपण म्हटलं स्लोप कंट्रोल. पुढे पुढचा एक नॉब आहे मित्रांनो, तो आहे TVF ऑटो आणि नॉर्मल. मोस्टली दिस नॉब इज केप्ट ऑन ऑटो ऑर इन नॉर्मल. मी काय करतो, आपण नॉर्मल रिडिंग जे आपलं असतं मेजरमेंटचे असतं, म्हणजे नॉर्मल फ्रिक्वेन्सी आपण अप्लाय करतोय, जे रेग्युलर आपण 1 हर्ट्ज पासून काही मेगाहर्ट्जपर्यंत सीआरवरती मेजर करतो, त्यावेळेला काय केलं आपण, दिस नॉब शुड बी केप्ट ऑन द ऑटो ऑर नॉर्मल. बट इफ इनपुट फ्रिक्वेन्सी इज व्हेरी लो, व्हेरी स्मॉल असेल, खूप लो असेल, तर काय करतो आपण, हा जो नॉब जो आहे हा कुठल्या मोडला ठेवायचा आहे? TVF मोडला. इट इज केप्ट ऑन द TVF मोड. मित्रांनो पुढचा नॉब दिसतो आपल्याला कंट्रोल आहे, तो आहे CT मीन्स कॉम्पोनंट टेस्टिंग, म्हणजे कॉम्पोनंट टेस्टर. म्हणजे हा नॉब जेव्हा आपण प्रेस करतो किंवा ऑन करतो तेव्हा सीआरओ जो आहे इट वर्क्स ॲज अ मल्टीमीटर. म्हणजे मल्टीमीटरवरती आपण कॉम्पोनंट जसं चेक करतो विथ इट इज इन वर्किंग कंडिशन ऑर नॉट, त्याप्रमाणे सीआरओ काय करतो, इट इज यूज टू मेजर द वर्किंग कंडिशन. म्हणजे तो वर्किंग कंडिशनमध्ये आहे, म्हणजे आपण एखादा कॅपॅसिटर घेतला तो वर्क होतोय किंवा नाही, किंवा डायोड तो कंडक्ट होतोय, म्हणजे फॉरवर्ड रेजिस्टन्स, रिव्हर्स रेजिस्टन्स आपण मेजर करतो. हां, आपल्याकडे मल्टीमीटर नाही, मग काय करायचं, हा सीआरओ जो असतो त्या सीआरओमध्ये कॉम्पोनंट टेस्टिंगचा नॉब ऑन करायचा. त्यामध्ये कॉम्पाऊंड टेस्टिंग नावाचं टर्मिनल असतं, त्यामध्ये ते 2 लीड्स डायोड्स
ॲनोड कॅथोड इन्सर्ट करायचे, मग आपल्याला पर्टिक्युलर पॅटर्न डिस्प्ले होणार आहे. मग तो जो पॅटर्न डिस्प्ले होईल म्हणजे प्रत्येक कॉम्पोनंटचा वेगवेगळा पॅटर्न असणार आहे. दॅट डिफरंट पॅटर्न्स डिस्प्ले आणि ते जे डिस्प्ले पॅटर्न जे आहेत ते तुमचं CROचं जे मॅन्युफॅक्चर मॅन्युअल जे असतं, डाटा बुक म्हणून आपण CROचं किंवा मॅन्युअल जे असतं, त्या मॅन्युअलमध्ये प्रत्येक कॉम्पोनंटचा पॅटर्न दिलेला असतो त्या मॅन्युफॅक्चररने. त्या पॅटर्नबरोबर आपला कॉम्पोनंटचा पॅटर्न जर मॅच झाला तर आवर कॉम्पोनंट इज इन वर्किंग कंडिशन, सो दॅट वी कॅन यूज इन अवर सर्किट. हे सर्किटमध्ये आपल्याला त्याला यूज करता येईल. मग त्यावेळेला काय केलं आपण, कॉम्पोनंट टेस्टिंग मोड वापरून CRO कॅन बी एबल टू स्टडी द वर्किंग कंडिशन ऑफ कॉम्पोनंट, दॅट इज अ CT मोड. म्हणून आपण म्हटलं इट इज अ मोस्ट वर्सटाईल, इट कॅन यूज टू, हे आपण म्हणू शकतो की CRO काय सगळे इलेक्ट्रॉनिक्स लॅबमधले सगळ्या मेजरमेंट जे ते आपल्याला CROवरती करता येतात. इट इज अ मोस्ट वर्सटाईल इज टू बी बिकॉज ऑफ दिस कॉम्पाऊंड टेस्टिंग पण आपल्याला करता येते. त्यानंतर मित्रांनो शेवटचा आपल्याला इथे दिसतोय 0.2 volt ऑब्लिक 1 kHz. आता हे प्रत्येक CROला वेगळं असेल. आपण जो स्टडी करतो त्यामध्ये 0.2 volt 1 kHz असं मार्क केलं. आता हे काय आहे, तर तो CRO मग असे आपण म्हटलं कॅलिब्रेट करतोय. आपल्याला माहिती आहे आपण 1 किलो अप्लाय केलं, 1 volt अप्लाय केलं, बट वी आर शुअर दॅट वी आर अप्लाइंग द सिग्नल हॅव्हिंग 1 kHz फ्रिक्वेन्सी अँड 1 volt आउटपुट व्होल्टेज. जर आपण शुअर नसेल, आपल्याला गॅरंटी नाही की त्याचा आउटपुट तेवढा आहे किंवा फ्रिक्वेन्सी तेवढा आहे, तर तो काय करतो आपण, तर CROचा स्वतःचा जनरेटर आहे ज्याची फ्रिक्वेन्सी आहे 1 kHz. मग इट इज डॅम शुअर दॅट आउटपुट ऑफ दिस नॉब इज 1 kHz. तो 1 किलो म्हणजे 100% 1 kHz असणार आहे. आणि त्याचा ॲम्प्लिट्यूड जो आहे त्या सिग्नलचा हा 0.2 volt आहे. मग हा सिग्नल कुठे अप्लाय केला आपण, CROला अप्लाय केला. मग आता काय करणार, नाऊ द X and Y calibration knobs are adjusted in such a way that the output frequency of that CRO जे आपण मेजर करतो ते किती असले पाहिजे, इट शुड बी 1 kHz. तोपर्यंत कॅलिब्रेशनला ॲडजस्ट करायचं. कुठल्या कॅलिब्रेशनला, X कॅलिब्रेशनला, कारण फ्रिक्वेन्सी घेतली आपण. आणि Y कॅलिब्रेशन ॲडजस्ट केलं इन सच अ वे दॅट आउटपुट व्होल्टेज जो येईल आपला तो किती आला पाहिजे, इट शुड बी 0.2 volt. मग त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट केलं की आपला CROला इट इज 100% आयडियल इन्स्ट्रुमेंट. सो इन दिस केस देर आर 0 एररच येणार नाही आहे. मग असा जो CRO जो असेल हा कुठे वापरणार आपण, इट इज यूज फॉर द रिसर्च पर्पज, इट इज यूज इन मेडिकल फील्ड्स. आपण मेडिकल फील्ड्समध्ये वापरू शकतो, रिसर्चसाठी वापरू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला CRO यूज करायचं आहे. दॅट इज 0.2 volt 1 kHz. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे इट शुड बी डिफरंट व्हॅल्यूज फॉर डिफरंट CROs. डिफरंट कंपनी जे असतील त्या कंपनीची व्हॅल्यू कदाचित वेगळी असू शकते. सो दॅट इज 0.2 volt 1 kHz. सो मित्रांनो हे आपले फ्रंट पॅनल कंट्रोल्स आहेत. वेगवेगळ्या CROवरती वेगवेगळे असू शकतात, पण मोस्टली these are the common terminals, common input knob used in CRO. That's are known as the front panel controls of CRO. So friends, इथे आपण थांबतोय. इथे आपल्या फ्रंट पॅनल कंट्रोल्स पूर्ण होतात. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर आपण CROच्या ॲप्लिकेशनकडे वळणार आहोत. CROच्या ॲप्लिकेशन्स, फ्रिक्वेन्सी मेजरमेंट, व्होल्टेज मेजरमेंट, पल्स मेजरमेंट, त्यानंतर कॉम्पोनंट टेस्टिंग ज्यात आपण बघितलं ते, हे सगळे आपल्याला ॲप्लिकेशन CROवरती स्टडी करायचे. सो फ्रेंड्स, कीप वॉचिंग अवर चॅनल, कीप वॉचिंग अवर एज्युकेशनल चॅनल, कीप वॉचिंग मिलिंदाज आयडिया. बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, थँक यू. सी यू अगेन. टेक केअर. बाय.